अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। माग म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येच्या अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुनी आता। उपजले ते नासिले ते पुनरपि दिसे। हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मंग नूतन वेढिजे। तैसे देहांतरा ते अवधारिजे ज्ञानिया जो, ए साथे आलिया उळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया। कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृगजळाव्रत जाईल रया। विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया। ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेहिले जाईल रया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी। आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी हौसाबाई कारभारी पाटील शेळके, तसेच कैलासवासी अशोक कारभारी शेळके, एकीकडे आई आहे आणि एकीकडे लेकरू आहे। आई आणि लेकरांना दोघांनी एकाच वेळी एका कुटुंबामधून निघून जावं। 5 वर्षापूर्वीचा हा कोरोना काळ, या काळामधून आई निघून जावी आणि आई गेल्याचं दुःख सहन न होता 2 दिवसांनी लेकराने देखील देह सोडावा, अशी दुःखद घटना या शेळके कुटुंबावरती हा दुःखाचा डोंगर गेल्या 5 वर्षापासून आहे। आज दोघांचंही माय लेकराचं हे 5वं पुण्यस्मरण।
या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजळणी देण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांना आदरांजली असेल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणून आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे, आळंदीचे निवासी माऊली ज्ञानोबराय, माऊली ज्ञानोबरायांचा या ठिकाणी सुंदर असा अभंग आहे. ए साथे आलिया ओळगा शारंधर नाही तरी संसार जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळा व्रत जाईल रया, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेहिल जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळा व्रत जाईल रया. माऊली ज्ञानोबरायांनी या अभंगामधून तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबा, जन्माला आल्यानंतर भगवंत भक्ताची प्राप्ती करून घ्या, भगवंताची प्राप्ती करून घ्या, भगवंताला देवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा, देवाला ओळखण्याचा प्रयत्न करा. माऊली ज्ञानोबराय या अभंगामधून आपल्याला सांगत आहेत. खरं तर पाहायचं झालं तर माय आणि लेकरू निघून गेलं, पण त्यांच्या पश्चात त्यांचा सुंदर असा परिवार, या परिवारावरती काय दुःख कोसळलं हे फक्त त्यांनाच माहीत. त्यांच्या परिवारामध्ये गंगा भागीरथी मंदाबाई अशोक शेळके, प्रदीप अशोक शेळके, पंकज अशोक शेळके, भाग्यश्री प्रदीप शेळके, सीमा पंकज शेळके, प्रतिभा विकास घुगे, विकास ज्ञानेश्वर घुगे आणि त्याचे लहानसे नातवंड रितिका, वेदश्री, स्पंदन, अथर्व, राजलविश, गार्गी, तसेच सगळेच हा शेळके परिवार. या परिवारामधून आईला आणि दादांना जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झाली. प्रश्न असा पडतो, एखादा जीव आपल्यामधून निघून गेला, जन्माला आलेला प्रत्येक जीवाला कधी ना कधी जायचं आहे, बरोबर की नाही? मला असं सांगा की असा एक तरी व्यक्ती आपल्याला आहे की इथं एकही जन्म आपल्याला या ठिकाणी भेटेल का? जन्माला येऊन बरेचसे दिवस झाले पण अजून गेलाच नाही किंवा जाणारच नाही. जन्माला आलाय मग तो पशु असेल, पक्षी असेल, झाड असेल, वृक्ष असेल, वेल असेल, मनुष्य असेल, प्राणी असेल, देव असेल, संत असेल, ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला त्या प्रत्येक जीवाला मरण आहे, बरोबर की नाही? आपणही कधीतरी जाणार आहोत. जे जे जन्माला आले ते कधी ना कधी जाण्यासाठीच जन्माला आलेले आहेत. माऊली ज्ञानोबराय म्हणतात पहा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे फलदुस्तारी कृपया पारे पहा मुरारे भज गोविंदम मूढ मते. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं याचं नाव काय आहे? संसार आहे. मग आपल्याला जन्माला यायचं आहे, आलं म्हणजे पुन्हा जायचं आहे. उपजले ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे. मग जन्म मरणाचा फेरा हा कोणाला चुकत नाही, फक्त मनुष्याला चुकत नाही असं नाही, तर मरण हे देवालाही चुकलं नाही, मरण देवाच्या बापालाही चुकलं नाही. उदाहरण घ्या, प्रभू रामचंद्र, त्यांनाही जावं लागलं आणि देवाचा बाप म्हणजे राजा दशरथ, राजा दशरथालाही पुत्र वियोगाने आणि पुत्र शोकाने मरण आलं. राजा दशरथालाही जावं लागलं. श्रावण बाळाच्या आईने ज्यावेळेस राजा दशरथाला शाप दिला होता की जसा माझा श्रावण तुझ्या हाताने तू मारला ना, आज मी माझ्या श्रावणा देखत आज माझा श्रावण निघून गेला, म्हणून आम्हाला एवढं दुःख झालंय, कष्ट झाले, यातना झाले आणि आम्ही आमचा देह त्याग करतोय. पण जाता जाता दशरथ राजा तुला एक शाप देऊन जात आहे की जसा आमचा पुत्र शोकाने मरण झालेला आहे तसं तुझा देखील पुत्र वियोगाने आणि पुत्र शोकाने तुला मरण येणार आहे. हा शाप ज्यावेळेस श्रावण बाळाच्या आईनं राजा दशरथाला दिला आणि तो शाप सत्यामध्ये उतरला. ज्यावेळेस राजा दशरथ मरण पावला त्यावेळेस राजा दशरथाला 4 लेकरं होती, पण एकही लेकरू सोबत नव्हतं. राम आणि लक्ष्मण वनवासाला गेलेले होते, तर भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावी गेलेले होते. 4 लेकरं असून अंतकाळी एकही सोबत नव्हता. मंत्र पुत्र वियोगाने आणि पुत्र शोकाने राजा दशरथालाही जावं लागलं. मरण देवालाही चुकलं नाही आणि देवाच्या बापालाही चुकलं नाही. याच्याही थोडंसं पुढं उदाहरण घ्या. कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य सांगितलेलं आहे, पण आपण 100 पर्यंत जात नाही. ज्यावेळेस चांगदेव महाराजांनी 1400 वर्षाचं आयुष्य गाठावं, पण 1400 वर्ष आयुष्य जगल्यानंतरही चांगदेव महाराजांना मरण आलं की नाही? त्यांनाही जावं लागलं. याच्याही थोडंसं पुढे जाऊन पहा. हिरण्यकश्यपू नाव तुम्हाला माहित असेल. मग या हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? जिथं कॅल्क्युलेटर आपलं बंद पडतं तेवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला होतं. किती होतं? 1,60,30,10,10,66 वर्ष आयुष्य. किती? आपल्या फक्त 66 ध्यानात राहिलं असेल, कारण आता कलियुगात आपण तेवढंच जगतो, बरोबर की?
1,60,30,10,66 वर्ष आयुष्य जगणारा हिरण्यकश्यपूही जाऊ शकतो, तर आपलं 50-55 कुठं घेता? म्हणजे आपल्यालाही जाणं अटळ आहे. ज्यावेळेस माणसाचा जन्म झालेला असतो त्याच वेळेस मरण निश्चित झालेलं असतं, फक्त ते तुम्हाला आपल्याला माहित नसतं. फरक एवढा आहे. मरण हे आपल्या सोबत असतं. आपण काही काही म्हणतो पहा, अरे सकाळी तर घरातून निघून गेला, व्यवस्थित होता, पण जाता जाता गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि आता काही तो रिटर्न आला नाही. मरण त्याच्या सोबत होतं. गाडी चालवतानाही मरण सोबत होतं. काही काही म्हणतात जेवण करत होता, जेवता जेवता गेला, मरणही त्या ठिकाणी जेवणासाठी सोबत बसलेलं होतं. काही काही म्हणतात झोपेमध्ये गेला, म्हणजे मरणही त्यावेळेस त्याच्या सोबत झोपलेलं होतं. उठता बसता हे मरण आपल्या सोबत असतं, ते दिसत नसतं. तुम्ही इथं बसलेला आहात म्हणजे मरणही तुमच्या सोबत, इकडं तिकडं पाहू नका, ते काही दिसणार नाही. ते मरण आपल्या सोबतच असतं, कुठेही जाते आपल्या सोबत असतं. म्हणून आपल्याला कधी काळ येईल हे सांगता येत नाही. तर माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांनी आपल्याला सांगितलं, अंत भला तो सब भला. ज्यावेळेस आपण भगवंताचं नाव घेऊ आणि मरण आलं तरी त्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. म्हणून आपण म्हणतो जाऊ दे, आजचा दिवस गेला, उद्या नामस्मरण करू. पण उद्याचा दिवस कोणी पाहिलाय का? मी आता बोलते, पुढचा शब्द बोलेल की नाही याची गॅरंटी आहे का? अजिबात कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी काय करावं? भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला तर देव आपला व्हायला वेळ लागणार नाही. एकदा देव आपला झाला की मग मरणाची भीती उरत नाही. साधू संतांना मरणाची भीती नव्हती, त्यांचं आयुष्य हे जगाच्या कल्याणासाठी होतं. आज आपण या ठिकाणी जमलो आईंना दादांना श्रद्धांजली देण्यासाठी. 5वं पुण्यस्मरण. खरंच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. त्यांचे मुलं एवढे भाग्यवान, एवढे नशीबवान आहेत की आई आणि वडील गेल्यानंतर 5वं पुण्यस्मरण देखील त्यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. खूप सुंदर अशा पद्धतीनं आहे आयोजन नियोजन. एवढा सुंदर या ठिकाणी साज, सगळ्यांना बसायला गादी, सुंदर असा मंडप, इथं समोरून रेकॉर्डिंग, तुम्हाला सगळ्यांना बसायला खुर्च्या, सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रण, सगळ्यांना या ठिकाणी मान सन्मान. हे आई वडील गेल्यानंतर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. खरं तर प्रश्न पडतो, एखादा व्यक्ती निघून गेला, एखादा जीव निघून गेला, आता जाऊन एवढे दिवस झाले, मग का करायचं वर्ष श्राद्ध? का करायचं पुण्यस्मरण? का करायचं हा पुन्हा घाट? बरोबर आहे की नाही? गेलेला व्यक्ती पुन्हा येऊ शकत नाही, मग गेल्यानंतर हा विधी का करावा लागतो? तर पहा, माणूस गेल्यानंतर माणसाला 3.5 तासाच्या आत आपण अग्निडाग देऊ शकत नाही, कारण तो जीव तोपर्यंत त्यामध्ये असतो. आता जास्त डिटेलमध्ये काही सांगत नाही, आपण वर्ष श्राद्धावर येऊ. त्यानंतर आपण सगळा विधी, सावडण्याचा विधी करतो, नंतर दशक्रियेचा विधी करतो, नंतर 13वा असेल 14वा असेल तो विधी होतो, नंतर आपण महिना जेव घालतो आणि प्रत्येक महिना जेव घातल्यानंतर आपण वर्ष श्राद्ध करत असतो. मग वर्ष श्राद्धही का करावं? तो व्यक्ती तर निघून गेला, सगळे शास्त्रवत विधी पार पडले, 10वा झाला, 13वा झाला, 14वा झाला, महिना झाला, आणि मग आता वर्ष झाल्यानंतरही वर्ष श्राद्ध का करायचं असतं? तर त्याचं कारण असं आहे. पहा, एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. पंडूराजा, 5 पांडवांचे वडील पंडूराजा. हे पंडूराजा निघून गेले. स्वर्गामध्ये गेल्यानंतर स्वर्गामध्ये रोज फिरत असायचे, भ्रमण करत असायचे. फिरता फिरता त्यांना सगळीकडे मान सन्मान भेटायचं. कोणी भेटलं तर रामकृष्ण हरी, कोणी भेटलं तर जय हरी करायचं. म्हणजे पंडूराजा काय 5 पांडवांचे वडील होते. स्वर्गामध्ये जिथं जाईल तिथं मान सन्मान होता, पण एक अशी जागा त्यांची फिक्स नव्हती का चला स्वर्गामध्ये इथं पंडूराजा भेटतील, अशी एकही जागा त्यांना भेटलेली नव्हती. ते अशीच फिरतीवर असायचे. एक दिवस फिरता 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 नारद महर्षींची भेट त्यांना झाली आणि नारद महर्षींना प्रश्न केला, म्हणे का हो पंडूराजा, तुम्हाला स्वर्गामध्ये एवढा मान सन्मान आहे, एवढं सगळं तुम्हाला भेटतंय, या ठिकाणी आपण पंडूराजाचं उदाहरण पाहत होतो. वर्ष श्राद्ध का करावं? तर ज्यावेळेस पंडूराजा स्वर्गामध्ये भ्रमण करत होते, स्वर्गामध्ये भ्रमण करता करता फिरता फिरता एक दिवस नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षींनी पंडूराजाला प्रश्न केला, म्हणे का हो पंडूराजा, स्वर्गामध्ये तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणतात, सगळे वाकून नमस्कार करतात, जय जय हरी म्हणतात, तर तुम्हाला एवढा सगळा मान सन्मान आहे, म्हणजे तुम्हाला इथं काही अडचण नसावी, स्वर्गामध्ये तुम्ही खुश आहात ना? मग त्यावेळेस पंडूराजाने सांगायला सुरुवात केली, म्हणे नारदा काय सांगू तुला, अरे मला येऊन एवढे दिवस झाले, सगळं काही मला भेटतंय, मान सन्मान सगळं काही आनंदाने आहे, जिथं जाईल तिथं मान आहे, पण काय झालंय ना,
मला अशी सगळ्यांसारखी एक गादी नाही किंवा मला जी योग्य जागा पाहिजे ती जागाच मला अजून भेटली नाही. मग नारद महर्षींनी सुरुवात केली, म्हणे जर तुम्हाला जागा पाहिजे तर मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागत असेल. मला सांगा, मी मदत करू शकतो तुम्हाला जागा मिळवून देण्यासाठी. काय करायचं सांगा. आणि मग पंडूराजाने सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं पहा पंडूराजाने सांगावं म्हणे, नारदा दुसरं काही करायची गरज नाही. या स्वर्गामध्ये जो विधी करता येणार नाही त्यासाठी तुला मृत्यूलोकामध्ये जावं लागेल. म्हणे ठीक आहे, मृत्यूलोकात जातो, पण जाऊन काय करायचं. एकच काम कर, मृत्यूलोकामध्ये गेल्यानंतर माझे 5 मुलं तुला भेटतील पांडव. त्या 5 मुलांना बोलावून घे आणि त्यातला माझा मोठा मुलगा आहे धर्मराजा, त्या धर्मराजाला जाऊन तू माझा निरोप सांग. आता कोणाला सांगायला लावलाय? मोठ्या मुलाला सांगायला लावला. म्हणजे आई वडील गेल्यानंतर आई वडिलांचं वर्ष श्राद्ध हे मोठ्या मुलाच्या हातूनच झालं पाहिजे. जर यदा कदाचित नाहीच त्याला शक्य तर मग बाकीच्यांनी करावं, पण शास्त्र सांगतं की आई वडिलांचं वर्ष श्राद्ध हे मोठ्या मुलांनी करावं. मग पंडूराजाने सांगितलं, जाऊन माझ्या मोठ्या मुलाला सांग, धर्मराजाला सांग की तुझ्या वडिलांना स्वर्गामध्ये उच्च अशी गती अजून प्राप्त झालेली नाही, त्यांना योग्य ती जागा अजून मिळालेली नाही. कारण तुमच्या वडिलांना जाऊन बरेच दिवस झाले, पण गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या नावाने या मृत्यू लोकामध्ये कोणताही विधी केलेला नाही. ना इथं त्यांच्या नावाने ज्ञानदान केलं, ना अन्नदान केलं, ना पिंडदान केलं, आणि म्हणून त्यांना योग्य ती जागा अजून प्राप्त झालेली नाही. ठीक आहे म्हणे, मी जातो, आता तुमचा निरोप सांगतो. लगेच नारद महर्षींनी निघावं, स्वर्गामधून निघावं, मृत्यूलोकामध्ये यावं, पांडवांच्या दारासमोर येऊन उभं राहावं, दरवाजा वाजवावा आणि नारायण 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 मंत्राचा जप चालू ठेवावा. नारायण 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 जप चालले. दरवाजा वाजला, आतमध्ये आवाज आला. अरे बापरे, नारायण मंत्राचा जप आवाज येतोय म्हणजे नारद महर्षी दरवाजावरती आले. आता नारद महर्षी आल्यानंतर नारद महर्षींचं कार्य आपल्याला माहिती काय असतं ते. हे 5 जण घाबरले. अरे बापरे, एवढ्या दिवसात ना नारद महर्षी आले म्हटल्यानंतर काहीतरी गडबड असावी. 5ही जण पळत पळत आली, दरवाजा उघडला, नारद महर्षींना नमस्कार घातला, येण्याचं कारण विचारलं आणि नारद महर्षींनी सांगायला सुरुवात केली, तुमच्या वडिलांचा निरोप घेऊन आज मी तुमच्या दारामध्ये आलेलो आहोत. धर्मराजाने विचारावं, काय निरोप आहे आमच्या वडिलांचा. आणि मग नारद महर्षींनी सांगायला सुरुवात केली, पंडूचा निरोप नारदान सांगितला. पंडूचा निरोप नारदान सांगितला. राजसूयज्ञाचा भेद राजा धर्मान केला. राजसूयज्ञाचा भेद राजा धर्मान केला. सोन्याच्या नांगरानं पृथ्वी नांगरली. सोन्याच्या नांगरानं पृथ्वी नांगरली. राजसूयज्ञाची तयारी राजा धर्मान केली. राजसूयज्ञाची तयारी राजा धर्मान केली. नारद महर्षींनी सांगायला सुरुवात केलं की बाबा, वडिलांचा निरोप आहे, मी गेल्यानंतर माझ्या पश्चात तुम्ही या ठिकाणी कोणतंही ज्ञानदान अन्नदान पिंडदान केलं नाही, म्हणून ना भूतो ना भविष्यती असा यज्ञ करायला तुम्हाला सांगितलंय. आणि मग धर्मराजाने नारद महर्षींचा निरोप ऐकला. आता ना भूतो ना भविष्यती म्हणजे जो भूतकाळातही झालेला नाही आणि जो भविष्य काळातही होणार नाही असा यज्ञ पंडूराजाच्या नावाने करायचा ठरवला. मग मात्र सोन्याच्या नांगरानं पृथ्वी नांगरावी. भला मोठा मंडप दारासमोर घातलाय. मंडपामध्ये मावणार नाही अशी गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे. मोठा यज्ञ त्या ठिकाणी पार पडायचा होता, म्हणून यज्ञासाठी ब्राह्मण देवतांना आमंत्रण दिलंय. मग 1 नाही 2 नाही 11 नाही 21 नाही 51 नाही 101 नाही 1008 नाही तर 1,00,000 ब्राह्मणांना यज्ञ करण्यासाठी आमंत्रण दिलंय. आता 1,00,000 ब्राह्मणांनी मिळून धर्मराजाच्या दारामध्ये त्या ठिकाणी पंडूराजाच्या नावाने ना भूतो ना भविष्यती असा सुंदर यज्ञ पार पडला. यज्ञ झाल्यानंतर 1,00,000 ब्राह्मणांच्या पंक्ती धर्मराजाच्या दारामध्ये बसल्या. सगळ्यांनी अन्नदान त्या ठिकाणी झालं, ज्ञानदान त्या ठिकाणी झालं, यज्ञयाग विधी झाला, अन्नदान त्या ठिकाणी व्हावं आणि स्वर्गामध्ये घंटा वाजावी. मग स्वर्गामध्ये घंटा वाजल्याबरोबर त्या क्षणाला
पंडू राजाला त्याची योग्य अशी जागा आणि उच्च अशी गती प्राप्त झाली. म्हणजे जोपर्यंत वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आया भूतलावरती त्यांच्या नावाने पिंडदान अन्नदान ज्ञानदान करत नाही तोपर्यंत त्यांना योग्य ती जागा प्राप्त होत नाही. मग ही वर्ष श्राद्धाच्या दिवशीच का करावी? आपण 5-6 महिने झाल्यानंतर पण त्यांना जागा मिळवून देऊ शकतो की, किंवा 7-8 महिने झाल्यानंतर किंवा 2-3 वर्ष झाल्यानंतर पण करू शकतो की. मग वर्ष श्राद्धाच्या दिवशीच का करावं? त्याच दिवशी त्यांना ती जागा का प्राप्त होते? तर इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंतचा जो प्रवास करण्याचा कालावधी आहे तो 1 वर्षाचा कालावधी असतो. आपण माणूस गेल्यानंतर 1-1.5 तासाने म्हणतो आता दुसऱ्या जन्माला आला असेल, असं नसतं बाबा. गेल्यानंतर माणूस काय लगेच दुसरा जन्म घेऊ शकत नाही. त्याला इथून प्रवास सुरू झाल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागत असतो. आणि वर्षाचा कालावधी लागल्यानंतर ते वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याच्या खऱ्या अर्थानं तो प्रवास पूर्ण झालेला असतो. वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा काढला जातो आणि मग त्या दिवशी त्याच्या पाप आणि पुण्यानुसार आणि इथं केलेल्या वर्ष श्राद्धानुसार त्या व्यक्तीला योग्य ती जागा प्राप्त होत असते आणि तिथून पुढे त्याचा दुसरा प्रवास चालू होत असतो. म्हणून गेलेल्या व्यक्तीला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा दुसऱ्या जन्मामध्ये येण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागत असतो. म्हणून आपण वर्ष श्राद्ध करणं खूप गरजेचं आहे. आता एखादा व्यक्ती निघून गेल्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंत त्या कुटुंबाने जे काही पाप केलेलं असेल, जे काही पुण्य केलेलं असेल ते गेलेल्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होत असतं. पण इथं आई वडील खूप भाग्यवान आहेत. त्यांचं तर पहिलं वर्ष श्राद्ध झालंच, पण 5वंही वर्ष श्राद्ध 5वंही पुण्यस्मरण अगदी मोठ्या थाटामाटामध्ये या लेकरांनी करायचं विसरले नाही. म्हणून म्हणतात कोळी कन्या पुत्र. असे लेकरं उभी करता आली म्हणजे ते मायबाप किती धन्यतेचे लायकीचे असतील. खरं तर सांगायचं झालं तर जे दादा आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांनाही वडिलांचं प्रेम काय होतं नाही भेटलं. आणि जी आई होती त्या आईच्या गर्भामध्ये 3.5 महिन्याचा गर्भ असताना नवऱ्याचं छत्र हरवलं आणि तिथून पुढं लेकरांना एकटं वाढवलं. ही आई असते. खरं तर एकाच कुटुंबामधून आई निघून गेली आणि एकाचा बापही निघून गेलेला आहे. जरी हे नात्याने आई आणि लेकरू असेल तरी आत्ताच्या काळामध्ये काहींना ते आई होते आणि काहींचा तो बाप होता. माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, पहा, घर कोणतंही असू द्या, कुटुंब कोणतंही असू द्या, त्या कुटुंबामधून जर आई निघून गेली ना तर त्या घराची माया संपत असते. आणि त्या घरामधून जर बाप निघून गेला ना तर त्या घराचा आधार जात असतो. जोपर्यंत घरामध्ये म्हातारे मायबाप असतात तोपर्यंत त्या घरामध्ये एक इज्जत असते, मान असतो, सन्मान असतो, पाहुणे रावळ्यांची येजा असते. जोपर्यंत दारामध्ये अंगणामध्ये खुर्ची टाकून म्हातारे मायबाप बसलेले असतात तोपर्यंत दाराला कधी कुलूप लावायची गरज पडत नाही. एकदा का म्हातारे मायबाप आपल्या घरामधून निघून गेले ना महाराज, तर शेजारच्या घरी जायचं म्हटलं तर दाराला कडी लावावी लागते, दाराला कुलूप लावावं लागतं. पण घरामध्ये अंगणामध्ये माय बाप असतात ना, कधी दाराला आपल्याला कुलूप लावायची गरज पडली नाही. ही आपली श्रीमंती असते. पण किती मोठा आघात कोरोना काळामध्ये आई नाही जावं, लेकरा नाही जावं, आई नाही जावं, बापा नाही जावं. 2 दिवसाचा तो फरक, ना आईचं दुःख व्यवस्थित घेता आलं ना बापाचं दुःख घेता आलं. काय त्या भगवंताची लीला असेल त्यालाच ठाऊक. पण आई निघून गेली म्हणजे माया संपून जाते. बाप निघून गेला म्हणजे आधार निघून जात असतो. म्हणतात ना, सोडोनिया गेली आई मायले कराला, सोडोनिया गेली आई मायले कराला, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. सोडनिया गेले बाबा मायले कराला, सोडनिया गेले बाबा मायले कराला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. आई आमुच्यासाठी कष्ट केले फार, आई आमुच्यासाठी कष्ट केले फार, सोडनिया गेली आई सारा परिवार, सोडनिया गेली आई
सारा परिवार सोडून या गेली आई मायले कराला, सोडून या गेली आई मायले कराला. आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. सोडून या गेली आई मायाले कराला, सोडून या गेली आई मायाले कराला. सोडून या गेली बाबा या परिवाराला. आई बाबा म्हणू मी कुणाला, आई 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 बाबा 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 म्हणू मी कुणाला. गेले ते आता पुन्हा येऊ शकत नाही. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही, आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावरती मिळत नाही. त्यांना आई आणि वडील म्हणत असतात. एकदा आई निघून जाऊ द्या हो. आपण शेजारच्या बाईला आई म्हणून हाक मारू शकतो, पण आईची सर तिला येणार आहे का? शेजारच्या बाईला तुम्ही किती आई 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 म्हणून हाक मारा, आपली आई ती होऊ शकत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, आई आई करीते आई कोणीच होईना. माझ्या आईची गसर शेजारणीला येईना, माझ्या आईची गसर शेजारणीला येईना. नाही बाबा, आई ते आई असते हो. हे जग आपल्यावर प्रेम करतं, लोक आपल्यावर प्रेम करतात. का करतात? जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, जोपर्यंत आपला रंगरूप चांगला आहे, जोपर्यंत आपल्याला मान आहे, सन्मान आहे, तोपर्यंत प्रत्येक जण आपल्यावर प्रेम करत असतो. आपला चेहरा निघून जाऊ द्या, आपली संपत्ती प्रॉपर्टी सगळी इस्टेट निघून जाऊ द्या, आज जग आपल्याला विचारत नाही. लोक प्रेम करतात तो आपला चेहरा पाहून प्रेम करत असतात. पण आई आणि वडील एकमेव व्यक्तिमत्व असं आहे जे 9 महिने 9 दिवस अगोदरही लेकराचा चेहरा न पाहताही आपल्यावरती जीवापाड प्रेम करत असतात. आणि अजून जगामध्ये एकही मायबाप असे जन्माला आलेले नाही की आपल्या लेकराचं वाईट व्हावं असं त्यांना वाटत असतं. काही नसू द्या, किती तडजोड करणार, पण लेकराला उपाशी ठेवू शकत नाही ती आई असते. हंबरुनी वासराले चाटती भागाय, तवा मले गाई मध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो मी जवा तान्हा, आया बाया सांगत होत्या होतो मी जवा तान्हा. दुष्काळात माईचा माझा आटला होता पान्हा. पिठामधी पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी आय, हो दिसती माझी माय. नाही सांगू शकत महाराज. आई आणि वडील आज कीर्तनामध्ये सांगायचा विषय नाही राहिला. पण ज्या कुटुंबामधून निघून गेले ना त्यांना विचारा, आई गेल्यानंतर किती गोष्टींना सामोरं जावं लागतं, बाप गेल्यानंतर किती गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे मायबाप आहेत ना तोपर्यंत त्या मायबापाला भरपूर सांभाळा महाराज. एक वेळेस देवळातल्या मंदिरामध्ये नाही गेला, त्या मंदिरामधल्या देवाला हात नाही जोडले ना तरी पण चालल, पण घरामध्ये असलेल्या मायबापाची सेवा केली तर भगवंत भेटत असतो. आज कलियुगामध्ये परिस्थिती काय झाली माहिती का? एक दृश्य मी पाहिलं होतं. मागं मी एकदा शहरामधून जात असताना एक 4 व्हीलर होती. त्या 4 व्हीलर मध्ये पुढच्या 2 सीटावरती नवरा बायको बसलेले होते आणि मागच्या 2 सीटावर ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं म्हाताऱ्या मायबापाने बसावं, ठीक आहे, पुढच्या 2 सीटावर म्हातारे मायबाप होते, नवरा बायको होते, पण मागच्या 2 सीटावर म्हाताऱ्या मायबापाला बसवायचं होतं. पण शहरामधली परिस्थिती अशी होती, पुढे नवरा बायको बसलेले होते, ज्या सीटावर मायबापाला बसवायचं त्या सीटावरती 2 छोटे कुत्र्याचे पिल्ल होते. आज आपण घरातल्या मायबापाला न सांभाळता दारातल्या पिलाला खूप जीव लावत असतो.
तिथं माय बापाला बसवलेलं नव्हतं, कुत्र्याला बसवलेलं होतं. ते पाहून माझ्या डोळ्यात तचकन पाणी आलं आणि विचार आला मनामध्ये, तो कुत्रा आहे त्याला कितीही जीव लावला पाहिजे. प्राण्यांना आपण जीव नाही लावणार, मग कोण लावणार? कुत्र्याला तुम्ही कितीही जीव लावा, कितीही त्याचे लाड करा, कितीही त्याला घरामध्ये बसवा, किती त्याला गादीवरती झोपवा, पण तो कुत्रा आहे, तो त्याचा धर्म सोडणार नाही. कुत्र्याला कितीही जीव लावला तरी तो एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. आणि माय बापाला भले तुम्ही बंगल्यामध्ये नका ठेवू, गोठ्यात ठेवा. वाटलंच तर हाताने भाकर नका खाऊ घालू, फेकून भाकर द्या, ती माय झेलून भाकर घेईल, पण आशीर्वाद मात्र चांगलाच देईल, ही आपली आई असते. म्हणून जोपर्यंत आपल्या सोबत आहे ना तोपर्यंत नाही कळत, आणि गेल्यावरती मग ते मिळत नसतात. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझी उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो जे भाताना, अमृताहुनी गोडा पाजला तुपाना. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. आहे ना तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, पण पुंडलिकाला आज एवढा मान सन्मान भेटतोय कारण त्याने माय बापाची सेवा केली. ज्यावेळेस पुंडलिक संध्याकाळची वेळ असायचा, मध्ये पुंडलिक बसलेला असायचा, एका कडेला आई झोपायची आणि एका कडेला वडील झोपायचे. एका हाताने तो आईचे पाय दाबायचा आणि एका हाताने वडिलांचे पाय दाबायचा. दोघांचे पाय दाबत असताना संध्याकाळचे 11 वाजू, 12 वाजू, 2 वाजू, 3 वाजू, पण जोपर्यंत आई झोपत नाही, जोपर्यंत बाप झोपत नाही, तोपर्यंत पुंडलिक उठत नव्हता. असा त्याचा रोजचा नित्यक्रम चालू असताना एक दिवस त्या पांडुरंगाला दया आली. देव खूप उदार आहे, देव खूप उदार आहे महाराज. पांडुरंगाने पाहावं, अरे हा पुंडलिकाचा रोजचा नित्यक्रम आहे, आई वडिलांची एवढी सेवा करतोय, आपण या पुंडलिकाला भेटायला गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताने आपली सगळी कामं सोडावी आणि पुंडलिकाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी देवानं निघावं. पहा आता पुंडलिकाला भेटायला कोण आले? ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान सुद्धा हलत नाही, वृक्षाचे पान हले जैसी ज्याची सत्ता, आणि राहिली अहंता मग कोठे, असा असणारा भगवान परमात्मा पुंडलिकाच्या दारात येऊन उभा आहे. पुंडलिक मध्ये बसलेला होता, एका कडेला आईचे पाय दाबत होता, एका हाताने वडिलांचे पाय दाबत होता. देव मागे येऊन उभा होता. 1 तास झालाय, 2 तास झालाय, पण पुंडलिकाचं काही लक्षच नाही. मग देवाने प्रश्न केला, अरे बापरे, एवढा वेळ आपल्याला इथं येऊन झालाय तरी आपल्याला पुंडलिकाचं अजून लक्ष नाही. आणि मग शेवटी देवाने न राहून पुंडलिकाला आवाज दिला, अरे पुंडलिका, एवढा वेळ मला या ठिकाणी येऊन झालाय आणि तू माझं काही पाहुणचार करेना म्हणे. त्यावेळेस पुंडलिकानं काय उत्तर दिलं पहा, देवा, आज तुम्ही आलात म्हणून माझा नियम नाही मोडू शकत. आज तुमच्यापेक्षा मला माझे मायबाप महत्वाचे आहेत. रोज ते झोपल्याशिवाय मी जागता हालत नाही, तर अजून ते झोपलेले नाहीत, मी उठू शकत नाही देवा. पण एक काम कर, तुझा पाहुणचार फक्त एवढाच करतो. एक वीट समोर दिसली, ती वीट उचलली, मागं फेकली, पाहिलं सुद्धा नाही देवाने कोणता पितांबर घातलेला आहे, देव कशा परिस्थितीमध्ये आहे. तशीच वीट मागं फेकावी आणि सांगावं, देवा, या विटेवरती उभं राहा आणि तुमच्या भक्ताची वाट तुम्ही पाहत राहा. आई बाप झोपले का तुमचा पाहुणचार होईल. म्हणजे देवाला विटेवरती कोणी उभं केलं? पुंडलिकाने उभं केलं. एवढा मोठा अधिकार का प्राप्त झाला? कारण त्यांनी माय बापाची सेवा केली. बरं, एवढंच नाही, देव आज कशावर उभा आहे? विटेवरच उभा आहे. मग 28 युग लोटून गेली तरीही देव काय करतोय? आजही विटेवर उभा आहे आणि आजही आपल्या भक्ताची वाट पाहत आहे की माझे भक्त येतील आणि मी त्यांचं दर्शन घेईन. 28 युगापासून विटेवरती उभा करणाऱ्या आता पंढरीच्या पांडुरंगाला ज्याने विटेवर उभा केलं, एवढा अधिकार त्या पुंडलिकाला फक्त त्याने मायबापाची सेवा केली म्हणून प्राप्त झाला. एवढंच नाही, समोर देवाला न राहून देवाला वाटलं एवढी सेवा केली, एवढ्या लांब आलोय, रिकाम्या हाती कसं जाणार, चला आज पुंडलिकाला काहीतरी देऊन टाकू. आणि म्हणून पुंडलिकाला विचारलं, सांग बाबा तुला काय पाहिजे? एवढी भक्ती तू मायबापाची केली, मला खूप आवडते. कारण साऱ्या विश्वाचा, जगाचा मालक, त्याने अख्खं विश्व निर्माण केलं, तुमच्यासारखी सुंदर माणसं निर्माण केली, फळं फुलं पशु पक्षी निर्माण केली.
पण स्वतःसाठी आई निर्माण नाही करू शकला महाराज. म्हणून म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. म्हणून त्या मायबापाची सेवा पाहून देव भाळावून गेले आणि पुंडलिकाला प्रश्न केला, सांग पुंडलिका काय पाहिजे तुला. यदा कदाचित आपल्या समोर विठ्ठल उभा असता आणि आपल्याला म्हटलं असतं काय पाहिजे माग, आपण भली मोठी लिस्ट काढली असती. बरोबर आहे की नाही महिला मंडळ. पुंडलिकांना लिस्ट नाही दिली, सांगितलं देवा मला माझ्यासाठी काही नकोय, तुला द्यायचंच आहे तर एक काम कर, आजपासून जेवढे भक्त तुझ्या दर्शनाला येतील त्या सगळ्या भक्तांना तू मोक्षपद देऊन टाक. पंढरीचा वार करी तो मोक्षाचा अधिकारी. पुंडलिकानं जगासाठी मागितलं म्हणून पंढरीच्या वारकऱ्याला आपण मोक्षाचा अधिकारी म्हणत असतो. एवढा अधिकार फक्त पुंडलिकाने आपल्याला मिळवून दिलेला आहे. पण देव खूप उदार आहे. देवाला वाटलं पुंडलिकानं स्वतःसाठी मागितलं नाही, पण आपण त्याला स्वतःसाठी काहीतरी देऊ, आणि म्हणून देवाने एक वर दिला. आता तो वर लक्षात घ्या. देवाने वर दिला, पुंडलिका आई एवढी मायबापाची तू सेवा केली, जसं हे कुटुंब या मायबापाची सेवा करते, आणि 5व्या वर्ष श्राद्धाला पुण्यस्मरणाला देखील एवढा मोठा घाट घातलाय ना. एवढा मोठा घाट घातल्यानंतर नक्कीच भगवंत देखील प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, आणि इथून पुढे यांच्या मायबापाच्या सेवेने कधी काही कमी पडणार नाही. ही खरी माणुसकी, हा खरा धर्म आहे, ही खरी संपत्ती आहे. पुंडलिकाला देवानं सांगितलं, देवा आज मी तुला एक वर देतोय, आजपासून जगामध्ये माझ्या आधी लोक तुझं नाव घेतील, माझ्या आधी आजपासून जगामध्ये तुझा जय जयकार होईल. हा वर साक्षात विठ्ठलाने पुंडलिकाला द्यावा. म्हणजे पांडुरंगाच्या नावाआधी आपण कोणाचं नाव घेतलं पाहिजे, पुंडलिकाचं नाव घेतलं पाहिजे. हा वर पुंडलिकाला देवानं दिला कारण त्याने मायबापाची सेवा केली, आणि तो वर आपण साक्षात उतरवतो. आपण म्हणत असतो पहा, पुंडलिकावर देव हरी विठ्ठल. विठ्ठलाच्या नावाआधी आपण कोणाचं नाव घेतो, पुंडलिकाचं नाव घेत असतो. मग एवढा मोठा अधिकार फक्त त्याने मायबापाची सेवा केली म्हणून प्राप्त झालेला आहे. म्हणून मायबापा हो, भगवंताची सेवा करा, पण दारातल्या गाईला आणि घरातल्या माईला कधी विसरू नका. ज्या धरणी मातेवर बसलोय तिचा कधी आदर करायला कमी करू नका, आणि ज्या आईनं जन्माला घातलंय त्या आईची सेवा करायला कधी लाजू नका. ज्या गाईनं आपल्याला 33 कोटी देवांचं दर्शन करून दिलंय त्या गाईची इज्जत करायला कमी पडू नका. या 3 गोष्टी, 3 आईंचा जर आदर केला तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताला काय आवडतं, प्रेम आवडतं, विश्वास आवडतो, माया आवडते. देव फक्त भावाचा भुकेला आहे, देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून तो भाव निर्माण करा, देव आपला व्हायला वेळ लागणार नाही. पहा, चालता चालता देवाला एखादं पान फुल फळ काही द्या, देव घेतो. देवाला काही पैसेच लागतात असं नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमेत भक्त्या प्रयश्चती तदहं भक्ती परतमश्नामी प्रयतात म्हणा. तुमच्याकडे एखाद्या झाडाचं पान असेल, फूल असेल, फळ असेल, नसलच काही तर पाणी असेल, पाणी देवाला अर्पण केलं तरी देव घेतो, पण मनातला आधी भाव पाहतो. जेवताना देवाला सोबत घेऊन चला, झोपताना देवाला सोबत घेऊन चला. बाहेर निघालात, भगवंताला सांगा, देवा बाहेर चाललोय, तुला माझ्यासोबत यावं लागणार, तुम्ही सुखरूप घरी येशाल. रात्रीचं झोपतोय ना, सकाळी आपल्याला उठवणार कोण आहे, आपली आई का वडील का देव, उठवणारा तो आहे. म्हणून झोपताना त्याला सांगा, देवा झोपतोय रे, पण सकाळी उठवण्याची जबाबदारी तुझी आहे. उठल्यानंतर त्या भगवंताला हात जोडून सांगा, देवा उठवलंयस, पण आजचा दिवस व्यवस्थित जाण्याची जबाबदारी आज तुझी आहे. प्रत्येक गोष्टीत देवाला घेत चला. मग तुम्हाला प्रश्न पडेल, प्रत्येक गोष्टीत देवाला घेतलं तर देव जेवतो का, देव झोपतो का, देवाला एवढा वेळ आहे का, देव करतो का? देव सगळ्या गोष्टी करतो. म्हणतात ना, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम्. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम्. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम्.
देव जेवतोही, देव झोपतोही, देवाला नाचवलं तर देव नाचतोही, पण आधी त्यातला भाव पाहतो. म्हणून भाव निर्माण करा, देव आपला व्हायला वेळ लागणार नाही. या भावापोटी भगवंताने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, मग आपली भाकर का खाणार नाही? अहो, कधी ना जेवणारा देव नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी देवासाठी जेवण घेऊन जावं, आणि नामदेव महाराजांनी पहिल्यांदाच जेवण घेऊन गेले विठ्ठलाला. नामदेव महाराजांना काय माहिती देव जेवतो का नाही जेवत, पण नामदेव रायांचे वडील मात्र रोज भगवंताला जेवण घेऊन जात होते, ताट घेऊन जात होते, आणि ते ताट रिकामं येत होतं. पण नामदेव महाराज घरी आल्यानंतर फक्त रिकामं ताट पाहत होते, मग तो देव खातोय का कोण खातोय हे काही त्याला माहित नव्हतं. आणि एक दिवस वेळ आली, नामदेव महाराजांना ताट घेऊन जावं लागलं. नामदेव महाराज गेल्यानंतर देवासमोर ताट ठेवलं, सांगितलं भगवंता या जेवण करून घ्या. आता काय माहिती देवाने कधी खाल्लं नव्हतं नामदेव महाराजांच्या वडिलांच्या हात. मग ते भगवंताचं जे ताट होतं ते नामदेव महाराजांचे वडील मंदिरामध्ये वाटून देत असत, आणि ताट रिकामं घरी घेऊन जायचे. पण नामदेवाला वाटायचं हे सगळं जेवण देवच करतोय, आणि ताट रिकामं घरी येतोय म्हणजे देवानं जेवलं पाहिजे. आता नामदेव महाराज पहिल्यांदाच ताट घेऊन आले आणि सांगितलं देवा खा तुम्ही. आता देवाला प्रश्न पडला, अरे बापरे, आजपर्यंत कधी खाल्लं नाही, याला काय माहित नाही का काय? देव काय विटेवरून उतरायला तयार नाही. आणि नामदेव महाराजांनी हट्ट केला, देवा आजपर्यंत माझ्या वडिलांचं हातचं तुम्हाला चालत होतं, आज मी आणलं तर चालत नाही का? आपल्याला भांडायचा अधिकार देवावरती असतो, पण कधी तेवढा मनातून भाव असेल तर आपण देवासोबत भांडू शकतो. आणि नामदेव महाराजांनी बालहट्टाप्रमाणे त्या ठिकाणी भांडायला सुरुवात केली, देवा मी काय घरी जाणार नाही, जोपर्यंत तुम्ही इथून खात नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. तरी देव उतरायला तयार नाही. देवा तुम्हाला यावंच लागणार, नाही तर मी माझं डोकं चापटील, नाही तर मी इथंच बसल, नाही तर मी इथंच रडल. असा नामदेव महाराजांचा हट्ट चालू झाला. एक घास नामदेव महाराजांनी मोडला आणि देवाच्या तोंडासमोर नेऊन धरला. काय घासच काढीना. शेवटी त्या भजनच्या वासाने भगवंताला चक्करच यायला लागली. आणि मग देवाने विचार केला, अरे एवढी भक्ती आजपर्यंत कुठं पाहिली नाही. नामदेव रायांचे रोज वडील घास घेऊन येत होते, रोज ताट देत होते, पण कधी त्यांनी एवढा अधिकार दाखवला नाही, कधी एवढा हक्क त्यांनी माझ्यावर गाजवला नाही, कधी एवढं प्रेमानं मला भरवलं नाही. पण आज हा नामा एवढ्या प्रेमानं मला भरवतोय म्हणजे मला खावं लागणार. देवानं नामदेव महाराजांच्या हातचं खाल्लं हो. आजपर्यंत देवाने फक्त नामदेव महाराजांच्या हातचं खाल्लं. त्याच्यानंतर शबरी मातेचं उदाहरण घ्या. शबरीला देव कसा होता माहित नाही, प्रभू रामचंद्र कोण होते माहित नाही, कशी दिसतात ते माहित नाही, पण जन्माला आल्यापासून शबरी देवाचं नामचिंतन करत होती. एक दिवस प्रभू रामचंद्राने शबरी मातेच्या आश्रमामध्ये यावं, आणि त्यावेळेस शबरीचे उष्टी बोरं भगवंताने खावी. त्यावेळेस शबरीच्या मुखातून निघालेले शब्द होते, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराम जी तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नयनों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. विचार करा, भगवंत जर आपल्या दारात आले तर काय ती संपत्ती, काय ती प्रॉपर्टी, काय ते वातावरण असेल. शबरीची उष्टी बोरं देवाने खाली. याच्या पुढे फक्त एक उदाहरण तुम्हाला देते. पेंड्या लहान होता महाराज. हा लहानसा पेंड्या रोज भगवंतासोबत खेळायचा, भगवंतासोबत राहायचा, देवासोबत सगळ्या गोष्टी करायच्या, देवाच्या घरचं खायचा. आपण कोणाच्या घरचं खातो? कोणाच्या बोला म्हणजे आतापर्यंत सांगितलेलं लाडक्या बहिणींनो, कोणाच्या घरचं खातो? हे भगवंताचं घर आहे, आणि या घरामध्ये आपण भाड्याने राहतो. भाड्याने राहतो म्हटल्यानंतर आपल्याला एक दिवस जायचं आहे हे घर सोडून. मग कधी जास्त की एखाद्या भाड्याच्या घरामध्ये आपण राहत असताना घर मालकाने सांगावं, बाबा आता तुम्हाला घर खाली करावं लागेल. मला काही माहित नाही, आजच्या आज घर खाली करावं लागेल, आपल्याला घर खाली करावं लागतं का नाही?
कोणत्याही परिस्थितीमध्ये असेल तर हातातलं काम सोडून देतो आणि आधी घर रिकामं करून देतो. तसं जेव्हा आपल्याला भगवंत बोलवेल जेवण करत असेल तर जेवणाचा घास सोडावा लागेल. कुठं गावाला जाणार असेल तर ते कॅन्सल करावं लागेल. पण हे घर आधी आपल्याला रिकामं करावं लागेल. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. म्हणून आपल्याला जेव्हा तो बोलेल त्यावेळेस भाड्याचं घर आपल्याला सोडून जावं लागणार आहे. पण एक लक्षात ठेवा, माणसं येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. बरोबर की नाही? तर तुमच्यामध्ये कोणी आहे पाहिजे का कोणी सातबारा घेऊन गेलेलं नाही ना? असेल तर सांगा एखादं कोणी असेल तर. किती प्रॉपर्टी असू द्या, किती पैसा असू द्या, आपल्याला शेवटची आंघोळ कुठं असते? दाराच्या बाहेरच असते. का म्हणतो एवढा लाखाचा बंगला बांधला मग घाला त्या बंगल्याच्या वरती आंघोळ नाही होऊ शकत. शेवटची आंघोळ ही दाराच्या बाहेरच असते. येताना माणूस काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. ते म्हणतात ना, येताना घेऊन यालास काय जाताना घेऊन जाशील काय. येताना घेऊन यालास काय जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा नको अभिमान धरू भल्या मानसा. येताना काही घेऊन यायचं नाही आणि जाताना काही घेऊन जायचं नाही. बाळ जन्माला आल्यानंतर पहा, बाळाला ज्या कापडामध्ये गुंडाळलं जातं त्या कापडाला खिसा असतो का हो? त्या कापडाला खिसा नसतो. आणि माणूस जाताना माणसाला ज्या कापडामध्ये गुंडाळलं जातं त्या कापडाला खिसा असतो का? त्याही कापडाला खिसा नसतो. म्हणजे येताना आपल्याला काही घेऊन जायचं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. मग हे माझं ते माझं करण्यामध्ये काही अर्थ उरत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आपोलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या. आजच्या सेवेला अभंग घेतला ये साथे आलिया ओळगा शारण धरून नाही तरी संसार जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळा व्रत जाईल रया. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे मी उदाहरण सांगत होते की पेंडा लहान होता, देवाला भाव आवडतो. हा लहानसा पेंडा फक्त उदाहरण एवढं लक्ष देऊन ऐका, ऊनही खूप झालेलं आहे. लहानसा पेंड्याने एक दिवस प्रश्न पडला की आज आपण रोज देवाच्या घरचं खात असतो, कधीतरी आपल्यालाही प्रश्न पडला पाहिजे. लहान होता पेंडा, त्याला प्रश्न पडला आपण रोज देवाच्या घरचं खातो पण आजपर्यंत आपण देवाचं खात आलो, आपलं काही देवाला दिलं नाही. आपण दिलं का काही देवाला? दिलं का? आपणही काही देवाला देत नाही. भलेही हे सगळं जरी त्याचंच असलं तर देवाला भाव तर आवडतो, भाव देऊ शकतो. पेंड्यानं विचार केला, अरे बापरे, आजपर्यंत आपण सगळं देवासोबत राहतोय, देवाचा जेवतोय, देवाच्या घरामध्ये झोपतोय, पण आजपर्यंत आपण देवाला काहीच दिलं नाही. आज आपण देवाला काहीतरी देऊया. कोणाला प्रश्न पडला? लहानशा पेंड्याला. खूप सुंदर दृष्टांत आहे पहा. मग त्या पेंड्याने विचार केला, आज आपल्याला देवाला काहीतरी द्यायचंय, मग आता काय द्यायचं देवाला? विचार केला आपण काय देऊ शकतो देवाला. खूप विचार केला, दुपार झाली पण आजपर्यंत त्याला काही आठवलं नाही देवाला देण्याच्या लायकीचं, त्याच्याकडे काही नव्हतं. बघता बघता संध्याकाळ झाली पण तरी काही सापडलं नाही जे देवाला देऊ शकतो. मग पेंड्याने विचार केला, आज माझ्या मनामध्ये प्रश्न आलाय, आज माझ्या मनामध्ये आलाय की देवाला काहीतरी द्यायचं. आज जर दिलं नाही तर मन एवढं चंचल असतं, ते लगेच पलटी खायला वेळ लागत नाही. हे मन बडा चंचल है कितना उसे समझाए, जितना उसे समझाए उतना ही मचलता है. हे मन बड़ा चंचल है कितना उसे समझाए. हे मन खूप चंचल आहे. तुम्ही इथं बसला, तुमच्या सगळ्यांचे मन इकडंच आहे का? काही इथं बसले तरी लक्ष असेल, अरे बापरे आपण या कार्यक्रमाला आलो पण घरामध्ये मोटर चालू केलेली होती ती राहिली बंद करायची. आता शाळा सुटली असेल, मुलाला घरी आणायचं आहे, असे मन आपल्याला. काही काही गेले असतील पंढरपूरला, आले असतील पांडुरंगाचं दर्शन करून, काही गेले असतील आळंदीला, चला खूप गरम झालंय आळंदीमध्ये जाऊ, इंद्रायणीमध्ये स्नान करून येऊ. हे मन खूप चंचल आहे.
म्हणून पेंड्यानं विचार केला, आज आपल्या मनामध्ये आलंय देवाला काहीतरी द्यायचं, आज जर दिलं नाही तर उद्या आपलं मन पलटी खाऊ शकतं, म्हणून आत्ताच आपण दिलं पाहिजे, लगेच ऍक्शन घेतली पाहिजे. कल करायचो आज कर, आज करायचो आप. म्हणून त्या पेंड्याने विचार करा, काही झालं तरी मी आजच देवाला देणार. आणि मग सगळं धुंडाळलं, सगळीकडे विचार केला, काही सापडलं नाही. शेवटी संध्याकाळची वेळ झाली, घरामध्ये गेला, सगळं घरामध्ये इकडं तिकडं पाहता पाहता स्वयंपाक घरामध्ये गेला आणि स्वयंपाक घर पण सगळं फिरला, पण काही सापडलं नाही. आणि कोपऱ्यामध्ये एक भाकरीचं टोपलं त्याला दिसलं. तिथं गेला, भाकरीचं टोपलं पाहिलं, त्याला खूप आनंद झाला. चला, दिवसभर फिरलो, काही सापडलं नाही, आपल्या टोपल्यामध्ये जी भाकरी असेल ना ती आज आपण देवाला देऊयात. म्हणून एवढा आनंद त्या पेंड्याला झाला. 2 मिनिटं इकडे लक्ष असू द्या. पेंड्याला एवढा आनंद झाला, आज आपण देवाला काय द्यायची, भाकरी द्यायची. आणि एवढ्या आनंदामध्ये त्या भाकरीच्या टोपल्याला हात लावला, भाकरीचं गाठोडं उघडलं आणि ते एवढं कपडा मळलेला होता, त्यामध्ये 2 भाकरी त्याला दिसल्यानंतर आनंद झाला. पण भाकरीला हात लावल्याबरोबर कळालं की भाकरी 2 दिवसाची शिळी आहे. मन नाराज झालं पुन्हा. अरे बापरे, दिवसभर आपण शोधलं, देवाला देण्याचं काही सापडलं नाही. इकडून तिकडून 2 भाकरी भेटल्या, त्याही शिळ्या, कडक झालेल्या. आणि 2 दिवसाची शिळी भाकरी माझ्या देवाला कशी देऊ बरं? मी देवाच्या घरचं लोणी खातोय, तूप खातोय, दही खातोय, 2 दिवसाची शिळी भाकरी मी आज पहिल्यांदाच देवाला काहीतरी देणार आणि 2 दिवसाची शिळी भाकरी कशी देवाला देणार? पुन्हा विचार करायला लागला, आज जर मी देवाला शिळी भाकरी दिली नाही तर मी देवाला पुन्हा काही देऊ शकत नाही. म्हणून आता मला कोणत्याही परिस्थितीत ही भाकरी देवाला देणं गरजेचं आहे. तशीच ते मळलेल्या कापडामध्ये 2 दिवसाची शिळी कडक झालेली भाकरीचं गाठोडं बांधलं, ते हातामध्ये घेतलं आणि चला मनाला समजावलं, कसं का असताना देवाला भावाने दिलं तर आवडेल. आणि म्हणून त्या आनंदामध्ये उड्या मारत 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 लहानसा पेंड्या गेला देवाकडे. देवाकडे गेल्यानंतर पाहिलं तर एवढं सुंदर तेजस्वी रूप त्या भगवंताचं होतं. खूप सुंदर दृश्य पेंड्याने पाहिलं. पहा बरं का, तुम्ही पण इमॅजिन करा, देव राजगादीवर बसलेले होते. देव राजगादीवर बसलेले होते. आईसाहेब राजगादीच्या खाली आसनावरती बसलेल्या होत्या. देव राजगादीवर बसून चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं. कुरळे देवाचे केस होते, सावळे सुंदर देवाचं रूप होतं. पिवळा पितांबर परिधान केलेलं होता, कानामध्ये मकर कुंडले घातलेले होते आणि सुंदर अशा अवस्थेमध्ये भगवंत राजगादीवर बसलेले असताना आईसाहेब साज शृंगार करून खाली आसनावरती बसलेले होते. आईच्या हातामध्ये एक सोन्याची वाटी होती आणि एक चांदीचा चमचा होता. त्या सोन्याच्या वाटीमध्ये माखण होतं आणि भगवंत राजगादीवर बसून आईच्या हातून सोन्याच्या वाटीतून सोन्याच्या चमच्याने माखण खात होता. असं दृश्य पेंड्याने पाहिलं. किती सुंदर दृश्य आहे. आईच्या हातून भगवंताने त्या ठिकाणी माखण खावं, ते सोन्याच्या वाटीतून चांदीच्या चमच्याने. पेंड्याने दृश्य पाहिलं. अरे बापरे, देव राजगादीवर बसलेला आहे आणि आईच्या हातून सोन्याच्या वाटीतून सोन्याच्या चमच्याने माखण खातोय. पेंड्याने विचार केला, जर हे दृश्य आहे तर देव माझे 2 दिवसाची शिळी भाकरी कसा खाईल? कारण आईच्या हातून सोन्याची वाटी आहे, चांदीचा चमचा आहे आणि देव माखण खातोय म्हटल्यानंतर मी आणलेली 2 दिवसाची शिळी भाकरी देव खाऊच शकत नाही. त्यापेक्षा पुढे जाण्यापेक्षा आपण मागं गेलेलं बरं. आणि म्हणून लहानशा पेंड्याने हळूच पाऊल मागं घेतलं आणि भाकरीचं गाठोडं हळूच आपल्या मागं लपवलं आणि पेंड्या आल्या पावली परत निघाला. मला सांगा, देवाच्या नजरेकडून पाप पुण्य सुटत नाही तर एवढा पेंड्या कसा सुटणार? भगवंताची नजर पेंड्यावर गेली आणि आवाज दिला, अरे पेंड्या, एवढ्या दिवसात माझ्यासाठी काहीतरी घेऊन आलास आणि मला न देता माघारी कसा रे चालला? घाई भाकरीचं गाठोडं लपवते. देवाने कसं काय पाहिलं? देवाने कसं पाहिलं? आणि म्हणून ते गाठोडं लपवलं महाराज. कारण 2 दिवसाची शिळी भाकरी नाही देवाला देऊ शकत. देवाला पटकन खाली उडी मारावी, पळत पळत जावं, पेंड्याच्या हातातलं भाकरीचं गाठोडं हिसकावून घ्यावं आणि देवानं खाली जमिनीवर बसावं. आता दृश्य पहा कसं होतं. मागाशी देव कुठं बसलेले होते? राजगादीवर बसलेले होते. आता देव कुठं बसलाय? जमिनीवर बसलाय. मागाशी देवाच्या हातामध्ये त्या ठिकाणी जे होतं, त्या आईच्या हातामध्ये सोन्याची वाटी, सोन्याचा चमचा होता आणि त्यामध्ये माखण होतं. आता इथं आई नाही, इथं एक भक्त आहे, इथं एक सखा आहे. देव राजगादीवर न बसता इथं सोन्याची वाटी, चांदीचा चमचा नाही तर मळलेलं भाकरीचं कापड आहे. त्यामध्ये माखण नाही तर 2 दिवसाची कडक अशी शिळी झालेली भाकरी आहे. मगाशी देव राजगादीवर बसून आईच्या हातून सोन्याच्या वाटीतून सोन्याच्या चमच्याने माखण खात होते. आता देव जमिनीवर बसून मळलेल्या कापडामध्ये 2 दिवसाच्या शिळ्या भाकरीचा तुकडा मोडून तोंडामध्ये घातला. जसा तुकडा तोंडामध्ये गेला, पेंड्याच्या डोळ्यातनं खळा 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 पाणी वाहायला लागलं. देवाने प्रश्न केला, अरे पेंड्या, आजपर्यंत तू कधी रडला नाही, पण आज का रडतोय?
त्यावेळेस लहानशा पेंड्यानं देवाला प्रश्न केला, देवा खरं सांगू का, आज मला तुला देण्याची खूप इच्छा झाली, पण काही नसताना मी 2 दिवसाची शिळी भाकरी तुझ्यासाठी घेऊन आलो. देवा मला सांग, आईच्या हातून सोन्याच्या वाटीतून सोन्याच्या चमच्याने माखन खाताना तू एवढा आनंदी होता, तेवढाच आनंद तुला आता पण झाला का रे? त्यावेळेस त्या भगवंताने खूप सुंदर उत्तर दिलं, खरं सांगू का पेंड्या, आईच्या हातून मला माखन खाताना जो आनंद कधी भेटला नाही ना, तो तू आणलेल्या 2 दिवसाच्या शिळ्या भाकरीतून मला भेटला. कारण तू प्रेमानं आणलेला घास आज मला गोड वाटला. म्हणून भगवंताला पैसा चालत नाही, देवाला फक्त भाव चालत असतो. देव फक्त भावाचा भुकेला आहे. भाव निर्माण करा, देव आपला व्हायला वेळ लागणार नाही. देवाला पैसा लागत असता तर कदाचित श्रीमंताने देवाला विकत घेऊन टाकलं असतं महाराज. देव गोरगरिबांचा राहिलाच नसता. पण आज देवाला फक्त भाव चालत असतो. तो पेंड्याच्या मनामध्ये भाव होता, देव पेंड्याचा झाला. मीराबाईच्या मनामध्ये भाव होता, देव मीराबाईचा झाला. शबरी मातेच्या मनामध्ये भाव होता, देवानं शबरीची बोरं खावी. कुबेराच्या मनामध्ये भाव होता, देव त्यांचा होऊन गेला. प्रत्येकाचा देव होत असतो, पण मनातला भाव आधी पाहत असतो. भाव निर्माण करा, देव आपला व्हायला वेळ लागणार नाही. आयुष्य खूप थोडं आहे, म्हणून या थोड्याशा आयुष्यामध्ये भगवंताला आपलंसं करा आणि त्याच्यासोबत माय बापाची सेवा करा. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते एका आईला आणि एका वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलेलो आहोत. खरं तर वारकरी कुटुंब आहे. वारकरी कुटुंब असताना दादांनी पंढरपूरच्या वाऱ्या कराव्या. विण्याची सेवा म्हणजे काही सोपी सेवा नसते महाराज. विना सेवा, विना प्रहर म्हणजे सगळा जो कार्यक्रम असतो, साक्षात पांडुरंगाला त्या ठिकाणी आधार देण्याचा जो सेवा असते, ती दादांनी त्यांच्या हातून भगवंताने करून घेतली. पण जो जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला या नियमाप्रमाणे जन्माला आलेल्या सगळ्यांना जावं लागत असतं. अशा नियमाप्रमाणे गेले, पण आई आणि मुलगा दोघंही सोबत गेले. हे मात्र एक दुःख त्या ठिकाणी भगवंताने सोडून गेले. आई त्या ठिकाणी खूप सुंदर व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व. प्रत्येक आलेल्या ताई दादाला त्यांचे तरुणपणातच निधन झाले. अशा परिस्थितीत कसे जगायचे व कसे दिवस काढायचे. परंतु सासरच्याकडील माणसांवरती अवघाती असल्यामुळे माहेरच्या माणसांना विश्वासघात घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. त्यात हौसाबाई जिद्दी, कणखोर व कठोर स्वभावी असल्यामुळे आई, वडील, भाऊ व सासरकरी मंडळी पाटील असल्याने त्या 4 गावात समाजहिताचे निर्णय घेण्यात हुशार व चाणाक्ष होते. ऐन तारुण्यात हौसाबाईस प्रश्न पडला. तिने सासू सासऱ्यास व माहेरास एक गोष्ट बोलून दाखवली. माझ्या हृदयात जे बाळ आहे यात जर मुलगा झाला, माझ्या हृदयात जे बाळ आहे यात जर मुलगा असेल तर त्याला लहानचा मोठा करेल, त्याच्यावरती चांगले संस्कार करीन, त्याला चांगले नाव लौकिक मिळवून देईल. त्यातल्या त्यात मुलगी जन्माला आली तर माझा देह ईश्वराला अर्पण करेल. ही व्यथा आई, वडील आणि सासरच्या मंडळीस सांगितली. हौसाबाई देवावर विश्वास ठेवणारी, श्रद्धा असणारी एक व्यक्ती. त्यातच देवाने देखील तिला न्याय दिला. बोलल्याप्रमाणे पुत्र कैलासवासी अशोक कारभारी शेळके हे रत्न जन्माला आले. जन्माला आलेल्या बाळाचा अशोक कारभारी शेळके यांचा जीवन प्रवास देखील वडिलांचा छत्र नसलेला प्रवास सुरू झाला. आई गंभीर व स्वाभिमानी असल्यामुळे तिचे आयुष्य, मुलांचे आयुष्य आणि अशोक कारभारी शेळके यांचे बालपण वयाच्या 16व्या वर्षी पर्यंत पिंपळगाव येथे त्यांचे मामा रावबा सखाराम चकोर, बिवबा चकोर, रंगनाथ चकोर, भगवंत चकोर या 4ही मामांच्या सानिध्यात घालवले. व आई सुद्धा 4ही भावांची लाडकी बहीण. संपूर्ण पिंपळे गावामध्ये लहान थोरांची हौसाबाई आवडती. तिला हौसाबाई या नावाने कोणी ओळखत नसे. फुई या नावाने परिचित होती. 10वी पर्यंत शिक्षण घेऊन वयाच्या 17व्या वर्षानंतर स्वतःच्या गावी जीवन संघर्षाची सुरुवात करण्यासाठी कैलासवासी फकीराबाई पुंजाजी शेळके यांनी व त्यांचे बंधू कैलासवासी दशरथ पुंजा शेळके, श्री बाबुराव पुंजा शेळके, श्री साहेबराव पुंजा शेळके या 4ही भावांनी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या भावाच्या मुलाला वाडवडिलांची इस्टेट यामध्ये सामावून घेऊन त्यांचा हिस्सा त्यांना देऊन त्यांच्या जीवनाचा संघर्ष इथून सुरू झाला. तसे चुलत असले, चांगले असल्यामुळे, तसेच पाटील घराणे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. उलट पुतण्या म्हणून समजले नाही, उलट आपलाच मुलगा आहे. कैलासवासी अशोक कारभारी एक अत्यंत हुशार, मन मिळावू, स्वभावी, सर्वांना हेवा वाटावा असं व्यक्तिमत्व असलेला, कोणाविरुद्ध अपशब्द न वापरता आईने दिलेल्या शिकवणीने त्यांना पुरेपूर भावबंदीमध्ये कुठलाही प्रकारचा वादविवाद घडला नाही किंवा केला नाही. त्यात फकीरा पुंजाजी शेळके हे पाटील असल्यामुळे पाटीलकी होती. एवढ्या मोठ्या 5 भावांच्या कुटुंबामध्ये
पाटीलकीचा वारसा म्हणून कोणाला शोधायचे असेल तर अशोक शेळके यांच्या नावाचा उल्लेख केला यात कोणाचाही विरोध झाला नाही. सर्व मध्ये अशोक याला पाटील म्हणून घोषित करण्यात आले. अशोक शेळके कुटुंबात शांत स्वभावी, लोकांशी दांडगा संपर्क, सर्वांना समजून घेणार म्हणून काही काळासाठी पाटीलकी अशोक यांच्या खांद्यावर येऊन पडली. अशा कमी वयात बांधकाम व्यवसाय करीत असताना त्याने त्यांच्या 3 मुलांच्या उच्च शिक्षण देऊन पायावरती उभे केले. प्रथम मुलगा प्रदीप शेळके ग्रॅज्युएट झाले. पंकज अशोक शेळके सिव्हिल इंजिनियर झाले. प्रतिभा विकास घुगे मेकॅनिकल इंजिनियर झाल्या. यांना स्वतःच्या पायावरती उभे केले. अशा गोड सुखी संसारात कोणाची नजर लागावी देव जाणे आणि या परिस्थितीत सर्व चांगले असल्याने कोरोनाच्या साथीच्या रोगाने गंगा भागीरथी अशोक हुशाबाई शेळके यांना आजाराने ग्रासले. त्यात त्यांना देवाज्ञा झाली. तसेच कैलास अशोक कारभारी शेळके यांना देखील कोरोना सारख्या घातक रोगाने ग्रासले. प्रथम माता, नंतर 2 दिवसानंतर मुलगा, या दोघांचे निधन झाले. आणि अशा परिस्थितीत प्रदीप शेळके, पंकज शेळके, प्रतिभा शेळके व मंदा अशोक शेळके, भीमाशंकर एवढ्या लहान वयातच मुलांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. भाऊबंदी व नातेवाईक तसेच रावबा चकोर हे कैलासवासी अशोक कारभारी शेळके यांचे मामे भाऊ यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन लाभले व अडीअडचणींना मदत करत होते. करत राहिलंच. या सर्वांनी मिळून या कुटुंबाला आधार देऊन दुःख पचवण्याची ताकद निर्माण केली. खरं पाहिलं तर शेळके परिवार, घुगे परिवार, चकोर परिवार, आव्हाड परिवार या सर्वांच्या वतीनं, आलेल्या पाहुण्यांच्या वतीनं आणि स्वतः माझ्या वैयक्तिक आणि स्वामी समर्थ महाराज मठाच्या वतीनं आजींना आणि दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. कोणाचा जीवन प्रवास एवढा सुखकर नव्हता. आईच्याही जीवनामध्ये तेवढंच दुःख आणि दादांच्याही जीवनामध्ये तेवढंच दुःख. पण या दुःखाची वाटचाल करता करता एक सुंदर असं व्यक्तिमत्व त्यांनी घडवलं आणि सुंदर असं जगाला उपदेश करून गेले. कसं असावं आई, कसं असावं लेकरू यांनी आपल्याला शिकवून गेले. म्हणून सगळ्यांच्या वतीनं या आईला आणि दादाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी एवढंच म्हणू इच्छिते. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. निजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पाहती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे मोक्ष पदी माझी आई देवराया. राहू दे रे मोक्ष पदी माझा बाप विठुराया. सगळ्यांच्या वतीनं दोन्ही आत्म्यास भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना असेल, इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आईचं आणि वडिलांचं प्रेम हे त्यांना कायम तुमच्या रूपामध्ये भेटत राहो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी शेळके पाटील कुटुंबियांनी आई वडिलांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला दिली, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करते. कारण वय खूप लहान आहे. बोलता बोलता जर दाताने जीभ चावली तर कोणी बत्तीशी पाडतं का? नाही पाडत ना. तू माय मिले करू, नका माझा राग धरू. एवढं बोलून सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आदरांजली, श्रद्धांजली आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 2 मिनिटं श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर आपण पसार. कैलासवासी हौसाबाई कारभारी शेळके, अशोक कारभारी शेळके यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व गावातील ग्रामस्थ तसेच
दोन्ही तिन्ही तालुक्यातून पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार. तसेच आत्ताच त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या समोर प्रवचन रूपी जे पुष्पगुच्छ वाहिले त्या पल्लवीताई, त्यांचा परिचय द्यायचा ठरला तर आपल्या कार्यघाटात प्रदीप दादा सोनवणे यांनी श्री स्वामी समर्थ जो मठ उपस्थित केलाय, तिथे जे छोटेखानी स्वामी समर्थांचं मोठं भव्य दिव्य असं त्यांनी सेवा चालू केली, तिथल्या त्या प्रमुख सेवेकरी. स्वामी समर्थांच्या नामाबद्दल जर सांगायचं ठरलं तर आपल्या गावाशी पल्लवीताईचा संपर्क आला तो आपल्या गावातील बिडवे कुटुंबाकडून. बापू बिडवे आणि त्याचे वडील स्वामी समर्थांच्या नामाने काय होतं याचं एक छोटंसं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. गेल्या वर्षभरापूर्वी त्यांचं सगळं काही आणि वर्षानंतर त्यांच्यात झालेला बदल हा गावासमोर जो दिसतोय तो फक्त स्वामींच्या नामाने. मी जास्त वेळ न घेता आपल्या गावाने हा बऱ्याच दिवसापासून निर्णय घेतलाय की विनाकारण आलेल्या समाजाला वेठीस धरायचं नाही आणि खूप श्रद्धांजल्या वाहिल्या म्हणजे काही लई खूप काही होतं अशाचा प्रकार नाही, पण एक प्राथमिक म्हणून बी आर चकोर साहेब हे सर्व गावाच्या वतीने त्याला विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटे यायचंय. माझी आत्या कैलासवासी हुसाबाई कारभारी शेळके आणि माझा आत्तेभाऊ कैलासवासी अशोक कारभारी शेळके या दोघांचंही करोना काळामध्ये निधन झालं, एकाच वेळी निधन झालं. या दोघांच्या पूर्ण आयुष्याचा मी साक्षीदार आहे, कारण आमच्याच घरी अशोकचं पालनपोषण झालं. अशोकचे वडील वारले त्यावेळेला अशोक आमच्या आत्याच्या पोटात होता आणि त्यानंतर साधारण 4 ते 5 महिन्यांनी त्याचा जन्म झाला. आणि तो काळ हा खूप कठीण होता. आमचं चुलत्यांचं आणि वडिलांचं 4 भावांचं कुटुंब आणि त्यात मी सगळ्यात मोठा. अशोक माझ्यापेक्षा लहान होता, माझा एक भाऊ त्याच्याबरोबर होता. अशा परिस्थितीमध्ये अगदी आमच्या आत्याचं एक वैशिष्ट्य फक्त या निमित्ताने मी इथं सांगतो की आत्याचा एकुलता एक मुलगा, म्हणजे पुढे मागे काहीच नाही, मुलगी नाही, काही नाही, काही नाही. आणि तोही नवरा गेलेला असताना वारलेला. परंतु तिने आमच्या ह्या खटल्याच्या कुटुंबामध्ये अशोकला कधीच वेगळं ट्रीट केलं नाही, कधीही त्याचे वेगळे लाड केले नाही. उलट त्याच्या मामे त्याचा लाड करायचा, पण हिनं लाड केले नाही. हिनं एक माणूस तर म्हणून त्याला घडवला. आज जे वैभव दिसतंय यात तिच्या त्यागाचा, त्या त्यागाचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे की अनेक वेळा त्याला कधी वेगळं खायला देणं. ती तशी आमच्या कुटुंबामध्ये कारभारी नव्हती, कारण तिच्यावर आलेला प्रसंग आणि तिचं मन लागावं म्हणून आमच्या पूर्ण 4 जणांनी आणि तिचे वडील त्यावेळेला म्हणजे आमच्या आजोबा पण जिवंत होते, त्यांनी सुद्धा तिला एकदम फुलासारखं ठेवलेलं होतं आणि पूर्ण घराचा कारभार तिच्या हातात होता. परंतु अशोकला वेगळी ट्रीटमेंट कधी दिली नाही. किंबहुना अशोकपेक्षा माझ्यावर तिने जास्त प्रेम केलं. मला तरी माझे तरी लाड केले, पण अशोकचे लाड केले नाही. आणि म्हणून अशोक असा घडला. तेव्हा माझं समाजाला एक सांगणं आहे की आपल्याला एकुलती एक मुलं असतात आणि आपण त्यांचे बरेच फालतू लाड करतो आणि मग ते वाया जातात. अशोकने हे विश्व निर्माण केलं, हे तिचं त्या पद्धतीचं वागणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं अशोकची मुलं वगैरे सगळा संसार पुढं लागला आणि आज गोकुळ इथं नांदते. फक्त दुर्दैव असं आहे की ते आईवेळी गेले, दोघेही गेले एकाच वेळेला. हे व्हायला नको होतं. करोना काळामध्ये मी अनेक पेशंट ट्रीट केले, अनेक पेशंटला मदत केली, परंतु आत्याच्या आणि आतेबाबाच्या बाबतीत मी अपयशी ठरलो याचं मला शल्य आहे. मी आमच्या परिसराच्या वतीनं त्या दोघांनाही आदरांजली वाहतो. आणि ह्या कुटुंबाचा आता मार्गदर्शक असा उल्लेख करण्यात आला, परंतु त्यांचा हक्कच आहे तो. आम्ही काही त्यांच्यावर फार उपकार करतो असं नाही, परंतु त्या हक्काने आम्ही कायमच त्या हक्काला जागृत राहू हे या निमित्ताने सांगतो आणि थांबतो.
आलेले सर्व पाहुणे असतील, गावातील ग्रामस्थ असतील, या पंकज व त्याचा भाऊ प्रदीप यांच्यावर प्रेम करणारे सर्व पाहुणे मंडळी, आपण कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि कार्यक्रम पसाया दानाने कार्यक्रमाची सांगता होईल, तर पल्लवीताईंना मी विनंती करतो त्यांनी पसाया दान घ्यावं.